नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही मागच्या काही 1 वर्षापासून तुम्ही म्हणताय, की अमृत पॅटर्नची कपाशी तुम्ही व्हिडिओ अजून टाकले नाही, नियोजन तुम्ही टाकलं नाही. पण मित्रांनो, यावर्षी जे आपण स्वतः माझ्या घरी तर मी अमृत पॅटर्न नियोजन करू शकलो नाही काही कारणास्तव शेती जास्त असल्यामुळे. पण मित्रांनो, आज मी एका अशा गावामध्ये आलो आहे, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव आहे, ज्या गावचं नाव आहे, जे नाव आहे आणि जे काही शेतकरी आहे सगळं तुमच्यासमोर सांगणार आहे आणि त्यांची काही काही कपाशीचा हा प्लॉट आहे. जे काही शॉर्टकटमध्ये नियोजन त्यांनी काय केलं आहे, फवारणी, खत नियोजन, जमीन कशी आहे, सगळ्या गोष्टी ते शॉर्टकटमध्ये सांगणार. तर नक्कीच नमस्कार. मी बजरंग राजगडकर, यवतमाळ. माझं प्रोफेशनल काही शेती नाही करत नाही, मी पार्ट टाइम शेती करतो. तसं मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, वेळच मिळत नाही. गड्याच्या भरोश्यावर शेती असते. माझी हे 2 एकर पराठी आहे अमृत पॅटर्ननुसार. अंतर आहे 5-7 एक आणि आतापर्यंत 25 एकर कापूस निघाला. माझी जमीन ही कापसाकरता कोणीच रेकमेंडेशन करत नाही की या जमिनीत कापूस घेतला पाहिजे. बरोबर, कारण एकदम हलका रान आहे. एकदम हलकं रान आहे, दगडी भाग जास्त आहे, मुरुम आहे पूर्ण. आणि अमृत पॅटर्न नुसार इथे लागवड केल्याने बाकीच्या जे पारंपरिक पद्धतीचे जे प्लॉट आहे त्याच्यापेक्षा अधिक आणि भरघोस उत्पादन मिळालं आणि खर्चही फार कमी आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 4 वेळा खताचं नियोजन झालं आणि 5 वेळा फवारणी झाली. बस एवढं कमी खर्चामध्ये आणि कमी फवारणीमध्ये आणि प्लॉट तुमच्या समोर आहे. आणि आता मला एकरी यावर्षी वातावरण खराब असून सुद्धा 20+ कापूस एकरी होणार आहे. एकरी 20+ आणि मागच्या वर्षी तुमचं कितवं सलग वर्ष, म्हणजे दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आहे अमृत पॅटर्न करताय. आणि त्या 3 वर्ष आधी समजा तुम्ही पारंपरिकने करत असाल तेव्हा तर तुमची प्लॉटची काय कंडिशन होती? माझं मी पारंपरिकने केलंच नाही. केलंच नाही. माझं पूर्ण नियोजन अमृत पॅटर्न नुसारच राहते. आणि अमृतराव देशमुख आणि दिनेशराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीच मी शेती करतो. कारण मी त्यांचा पॅटर्न महाराष्ट्रभर पाहिलेला आहे, युट्यूबवर दिसतो आहे. आणि त्या पॅटर्न शिवाय दुसऱ्या कुठल्या देशात पारंपरिक म्हणा किंवा दुसरा अदर आहे म्हणा त्याच्यामध्ये उत्पादन तेवढं मिळत नाही. तर चांगलं आहे. तर मी बाजून आता तुमच्या शेतामध्ये फिरलो. तुम्ही तर खूप चांगली शेती करतात, म्हणजे पार्ट टाइम असून सुद्धा इकडे पहाडाची जमीन असून तिकडे वरतं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही आधुनिक शेतीमध्ये तुम्ही सध्या पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. तर जे बाजूचे शेतकरी जे पारंपरिक नाही करतात नियोजन, हे पारंपरिक मध्ये चांगल्या या जमिनीपेक्षा चांगल्या जमिनी आहे. त्यांच्या 7, 8, 9, 10 पर्यंत त्याच्यावर बरं मॅक्स टू मॅक्स 10 क्विंटल. कोणीच या वर्षी एवढं वर्ष खराब असेल त्यांना 10 सुद्धा अपेक्षित नाही. 5, 7, 8 बस. आणि आपल्याला किती निघाला म्हटलं आपल्याला आतापर्यंत? 2 एकरात 25 माझा जमा आहे. बघा मित्रांनो, 2 क्विंटल काही 86 किलो असा जमा आहे. एवढं परफेक्ट. आता यामध्ये खोटं बोलण्याचं होतं काहीच नाही. आणि सेम तुमच्या मागं तुम्ही प्लॉट सुद्धा बघू शकता की 2 एकरात 25 क्विंटल, म्हणजे आता 12.5 क्विंटल आता निघालेला. आणि अजूनही कपाशी आपली म्हणजे जवळपास 30-35% तर कुठंच नाही, अजून बाकी आहे ना. बरोबर आहे, 30-35% भरपूर, मिनिमम 15 क्विंटल एकरी तर आणखी. बिलकुल बिलकुल. तर एवढं आहे. बरोबर. तर अशा हलक्या रानात आणि प्लस कमी खर्चात, त्यानंतर तिसरंच त्यांचं वर्ष असं त्यांना जास्त वेळ सुद्धा देतात नाही शेतीला. तर खरंच खूप आश्चर्यास्पद अशा गोष्टी आहे. शेती आहे पूर्ण. हा बरोबर. गळ्यात बघा, आणि स्वतः केली तर खूप वेगळा फरक पडतो, कारण सगळ्यांना माहित आहे स्वतः आपण गळ्याने गळ्याच्या भरोसा वेगळी शेती राहते. तर बाकी तुम्ही सॅटिस्फाईड आहे काय या अमृत पॅटर्न बद्दल? अमृत पॅटर्न शिवाय शेती शक्यच नाही. जर भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर अमृत पॅटर्न तुम्ही लावा आणि बिंदास उत्पादन घ्या. तर तुम्ही याची माहिती कुठून घेतली होती म्हटलं, पूर्ण नियोजनची? नियोजन तर दिनेश भाऊ देशमुख यांच्याकडून, अमृतरावजी देशमुख यांच्याकडून, म्हणजे फोनवर, युट्यूबवर. बरोबर आहे. या याच्याने मी माहिती. बरं, स्वतः सुद्धा ते कॉल करून सुद्धा मार्गदर्शन करतात. युट्यूबवर सुद्धा काही व्हिडिओज मिळून त्यांना. त्यानंतर त्यांची एक ऍप्लिकेशन सुद्धा आहे प्ले स्टोअरवर, अमृत पॅटर्न. धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला नक्की शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून जे काही हे प्रॅक्टिकल माहिती आहे, आज बघा शेतकऱ्यांना मार्गदर्शन, चांगलं मार्गदर्शन जे महत्त्वाचं असते. कारण खर्च बघा शेतीमध्ये आज भयंकर असा वाढला आणि जे काही मार्केट आहे, स्पॉन्सर्ड आहे, यामुळे सगळं शेतकरी गोंधळून गेलेला आहे. मित्रांनो, माहिती जर नक्की चांगली वाटली तर नक्की शेतकऱ्यांना शेअर करा कृपया करून. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया मित्रांनो अशा काही प्रॅक्टिकल माहितीसह. धन्यवाद.